हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किचन अँड मच मोर. आज आपण गावरान पद्धतीने भेंडी मसाला तयार करणार आहोत. वर्षभरामध्ये अगदी सगळ्या सीझनमध्ये भेंडी मार्केटमध्ये सहज उपलब्ध असते. घरातील अगदी सगळ्यांनाच आवडणारी ही भेंडी एका वेगळ्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे. ही भेंडी मी चांगली स्वच्छ धुवून साफ करून कोरडी करून घेतलेली आहे. ही भेंडी मी काल मार्केटमधून आणली. कालच मी हिला धुवून पुसून आणि फ्रीज बाहेर ठेवली. फ्रीजच्या बाहेर भेंडी ठेवल्यामुळे काय होतं, भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही. आणि मार्केटमधून भेंडी आणल्यानंतर साधारण 1 ते 2 दिवसामध्ये त्याची भाजी करायची, म्हणजे ती भाजी चवीलाही फार छान लागते आणि चिकटही होत नाही. आता ही भेंडी आपण कट करूयात. भेंडी कापताना सुरुवातीला भेंडीचं देठ कापून घ्यायचं. खूप पातळ अशी भेंडी कधीही कापायची नाही, कारण खूप पातळ भेंडी कापली तरीही ती चिकट होऊ शकते. तुम्ही तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये भेंडी कट करू शकता. इथे मी सुरुवातीला तुम्हाला दाखवते हे अशा पद्धतीने भेंडी कापून घेतलेली आहे. परंतु ही भेंडी तुम्हाला जास्त आकर्षक दिसायला हवी असेल किंवा रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला तुम्हाला दिसायला हवा असेल तर तुम्ही या पद्धतीनं ही तिरकी अशी भेंडी कापून घेऊ शकता. तुम्ही इथं पाहताय कशा पद्धतीने मी भेंडी कापून घेत आहे. मी साधारण याच आकारामध्ये भेंडी सगळी कापून घेणार आहे. ही भेंडीची भाजी तुम्ही दुसऱ्या दिवशी डब्यासाठी देणार असाल तर आदल्या दिवशीच रात्री अशा पद्धतीने भेंडी कापून ती एका सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवून द्यायची, म्हणजे ही भेंडी अजिबात चिकट होत नाही. ही भेंडीची भाजी बनवण्यासाठी आपण एक गावरान पद्धतीचा मसाला बनवणार आहोत. यासाठी इथे मी लोखंडी तव्यामध्ये एक मुठभर कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे अगदी हलके डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इथे शेंगदाणे हलकेसे भाजलेले आहेत. आता याच्यामध्ये खिसलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे. इथे मी अर्धी वाटी इतकं सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये घालून घ्यायचं. हे सुकं खोबरं देखील आपल्याला या शेंगदाण्यासोबत अगदी हलकं असं भाजून घ्यायचं आहे. अगदी हलका ब्राऊन रंग येईपर्यंत हे खोबरं भाजून झालं की याच्यामध्ये आपण आता 1 चमचा इतके धणे घालून घेणार आहेत. आता हे धणे देखील त्याच्यासोबत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे अख्खे धणे नसतील तर तुम्ही याच्यामध्ये धना पावडर नंतर घालू शकता. इथे मी अर्धा चमचा इतके जिरे घालून घेतलेले आहेत. हे जिरे देखील या सर्वांसोबत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. हे सर्व साहित्य आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी साधारण 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं हे सर्व घालून घेतलेलं आहे. हे देखील याच्यासोबत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला मध्यम गॅसवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये देठासहित कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर अवश्य घाला. कोथिंबीरीमुळे भेंडी मसाल्याला खूप छान असा फ्लेवर येतो. साधारण अर्धा मिनिटं ही कोथिंबीर आपल्याला या सर्व साहित्यासोबत भाजून घ्यायची आहे. इथे हे सर्व साहित्य खरपूस असं भाजून झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हे सर्व साहित्य मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये काही आपण मसाले घालून घेणार आहोत. सुरुवातीला याच्यामध्ये 1 चमचा इतका घरगुती लाल मसाला घालून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा किचन किंग मसाला देखील घालू शकता. याच्यामध्ये थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आमचूर पावडर घालायची आहे. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही याच्या जागी चाट मसाला देखील वापरू शकता. आमचूर पावडर किंवा चाट मसाला नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस देखील घालू शकता. आता याच्यामध्ये या मसाल्याला लागेल इतपत आपण मीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य खूप जास्त बारीक करायचं नाही, हलकंसं जाडसरच आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे. तुम्ही इथं पाहताय कशा पद्धतीने मी हा मसाला जाडसर असा वाटून घेतलेला आहे. आता आपण भेंडी मसाला करायला घेऊ. एका कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला सुरुवातीला ही भेंडी या तेलावर छान अशी परतून घ्यायची आहे. असं केल्यानं काय होतं, आपली भेंडीची भाजी ही अजिबात चिकट तर होतच नाही, परंतु त्याला स्वाद देखील खूप छान येतो. ढाब्यावर मिळतो ना अगदी तसाच भेंडी मसाला आपल्या घरीच तयार होतो. भेंडी परतताना गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे. मोठ्या फ्लेमवरच आपल्याला ही भेंडी या तेलावर परतून घ्यायची आहे. छान मऊ होईपर्यंत आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची आहे. इथे भेंडी मऊ झालेली आहे. आता ही भेंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात.
ही छान परतलेली भेंडी प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण लगेच त्याच कढईमध्ये भेंडीसाठीचा मसाला तयार करून घेणार आहोत। आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा इतकं जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं फुललं की एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे, तो कांदा या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हा कांदा छान मऊ गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा पटकन मऊ होण्यासाठी तुम्ही या स्टेजवर कांद्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तरीही चालेल। इथे मी अगदी अर्धा चमचापेक्षा कमी मीठ याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यानंतर साधारण 1 ते 2 मिनिटं हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। हलका तांबूस रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। तुम्ही इथं पाहताय तांबूस रंगावर कांदा परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालून घ्यायचा आहे। हा मसाला तुम्ही कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता। अगदी भरलेली वांगी किंवा भरलेली दोडकीची भाजी करतो ना आपण, तेव्हा त्या भाजीसाठी हा मसाला देखील तुम्ही वापरू शकता। हा मसाला त्या कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही हा मसाला घातला तर खूप छान चवीची भाजी तयार होते। आता ही आपण परतलेली भेंडी या मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे। भेंडी आपण अगोदरच परतून घेतलेली आहे, त्याच्यामुळे ही भेंडी शिजायला अजिबात वेळ लागत नाही। आता ही भेंडी या मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। अगदी हलक्या हाताने ही भेंडी मिक्स करायची आहे। आवश्यकता असेल तर तुम्ही या ठिकाणी या भेंडीमध्ये मीठ घालू शकता, परंतु मी मसाला बनवताना आणि कांदा परतताना मीठ व्यवस्थित घातलेलं होतं, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा मीठ याच्यामध्ये घातलेलं नाही। इथे गावरान पद्धतीने तयार केलेल्या मसाल्यापासून भेंडी मसाला तयार झालेला आहे। मी सांगितलेला हा मसाला वापरून तुम्ही तोंडलीची भाजी किंवा शिमला मिरचीची भाजी देखील बनवू शकता। ही भेंडीची भाजी तुम्हाला जर प्रवासासाठी बाहेर घेऊन जायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा घालू नका, तर ही भेंडीची भाजी साधारण 2 ते 3 दिवस आरामात टिकते। मी तयार केलेला गावरान मसाला जर अगोदर तयार असेल ना, तर ही भेंडीची भाजी बनवायला फार वेळ लागत नाही। साधारण 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भेंडीची भाजी तयार होते। तुम्ही भेंडी मसाला बनवत असालच, परंतु मी सांगितलेल्या या गावरान पद्धतीने एकदा भेंडी मसाला नक्की तयार करून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मच मोर या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।